जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. चला पातू पॅकर. पत्तू पॅकर चला, गेम ऑन करायचा आहे. 2 ओव्हरचा मॅच आहे. काय तुम्ही पाणी सकाळपासून करता रे? अरे बाटल्या भरून घरी येतात थंड थंड पाण्याच्या. गेम ऑन. पंच इशारा करतात गेम ऑन. स्कोरर इशारा करणार नाही पण आम्ही करतोय. चांगला ड्राईव्ह, पहिलाच बॉल, चांगली फिल्डिंग, 2 धावा आराम के साथ. निशान मात्रे एक वेगळी छाप सोडले यंदाच्या हंगामामध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चांगला फटका, टप्पा खराब होता या चेंडूचा, परंतु बाहेरच्या बॉलला पाठवून दिले. कव्हर पॉइंटला डीप मध्ये 2 रन, 2 बॉल 4. व्हाट अ शॉट, स्वीच हिटचा फटका, 1 बाउन्सने निशान मात्रेची बॅट बोलू लागले. चौकार. केलाय निशानने. 3 बॉल 8 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, कव्हर पॉइंट मध्ये खेळलाय. ऋतिक येतोय तिथपर्यंत 2 धावा पूर्ण आणि पाहता पाहता निशान मात्रेच्या बॅट मधून येतोय स्क्वेअर कटचा अप्रतिम दर्जेदार चौकार. पलटवार करतोय 12 वरती. 4 बॉल 12 धावा. पार सिंग इज किंग, परंतु सध्याला किंग बनलाय निशान मात्रे. त्याची बॅट बोलते आणि त्याची बॅट जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा तेव्हा धावांचा पाऊस. आता स्कूप करायचं होतं, काय हा फटका खेळणं गरजेचं होतं का हे पाहिलं गेलं. यावेळी एकच धाव लेग बाईटची असेल, एका धावेने धावपळक पुढे येईल. 13च्या घरामध्ये 4चे 4 बॉल जर विचार केला तर ऑफ स्टंप वरती होते आणि तिथे फटके खेळले होते. हा 5वा फटका फाईन खेळायचा होता, परंतु हा लेग बाईटचा 1 धाव. आणि इथे मात्र काय घडते तर हा चेंडू निर्धाव. बंटी सध्या त्या फॉर्म मध्ये दिसला नाही. यश ओव्हर झाले पहिली आणि पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 13 धावा, त्यापैकी 12 धावा आहेत निशान मात्रेच्या नावावर. गिवेक डीजे बेक कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. रायझिंग स्पोर्ट जुचंद्र आयोजित भव्य दिव्य श्रद्धांजली चषक 2025. निशान मात्रे आज त्याची देखील बॅट बोलते, चांगली बॅटिंग तो करतोय. अजयचा पहिला बॉल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर पिचिंग केलं हेलिकॉप्टर पद्धतीने. हा ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय
आणि इथे 2 धावात संघाचं नेतृत्व करत असताना चांगलीच बॅटिंग तो करतोय निशान मात्रे. शो गोज ऑन. बॉलर 15 धावा. एक बॉल 15 धावा. मागील 2 वर्षामध्ये इंजरी होती, अजूनही आहे, परंतु क्रिकेटवरचा जिव्हाळा, क्रिकेटवरचं प्रेम म्हणून जखमी शेर अजून घातक असतो. घायल शेर निशान मात्रे सध्या घातक झालाय. ऑफ स्टंपवर आता बॉलरची ऍक्शन बघा कशी होती. ऍक्शन दाखवली की इथे लेग स्टंपवर बॉल टाकणार, बॅटरचा पोझिशन पाहिलं आणि तिथे बॅटर सफळ झाला, परत ऑफ स्टंपवरच बॉल टाकला. 2 बॉल आणि फळकावरती धावा. 15 धावा. आतापर्यंत 8 बॉल फेकून झालेत. 15 धावा म्हणजेच हे 2 बॉल या षटकातील फेकून झालेत. पुन्हा एकदा आता त्याच एंडने खेळायचा इरादा होता. रनआउटच्या माध्यमातून आता विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल, कारण की या ओव्हरमध्ये अजयचा बोलबाला राहिलाय. 3 बॉल आणि फळकावरती 15 धावा स्थिरावल्यात. रनआउट. दोन मॅच मध्ये काय बॅटिंग केले त्यांनी. 8 बॉल मध्ये अजूनही आठवते ती इनिंग, ज्यामध्ये 6 षटकार 2 चौकार 38 धावा केल्या होत्या असा हा बॅटर दर्शन म्हात्रे. आणि जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा तेव्हा षटकारनीचीच स्वागत केलंय त्याने गोलंदाजाचं. बघूया आता त्याचं स्वागत कसं केलं जाईल. दोन्ही जे आहेत ना स्टार सिटीचे खेळाडू आहेत, दोन्ही जेटीसीचे जोडले जात आहेत नेहमीच. आणि बघूया आता या क्षणाला दर्शन वरती अजय भारी पडेल की अजय वरती दर्शन. ऑफ स्टंपवर यावेळी हा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट आणि पाहता पाहता 2 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच देखील आहे, टक्कर देखील आहे. आणि या टक्कर मध्ये सध्या 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावपळक खूप उशिराने पुढे येते 17 वरती. 5 बॉल 17. शेवटचा बॉल या इनिंगचा. पहिली इनिंग आपण बघतोय. काय टार्गेट सेट केलं जाईल बीव्हीए चॅम्पियन या संघाने पतू पॅकर संघासमोर. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने तितकी पॉवर जनरेट झाली नाही आणि पाहता पाहता 2 धावा घेत असताना रनआउटच्या माध्यमातून विनीत बुरकुंडला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. डॉट बॉल येण्याऐवजी सिंगल डबल टीम करता चांगले आहेत. आणि या एका धावेने धावफलक 18. जिंकायला टार्गेट आहे 19. 19 रन रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल्स. 2 ओव्हरमध्ये 19 धावा. साने गुरुजी टीम आपला कॅप्टन आमच्यापर्यंत येईल, कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा श्रद्धांजली चषक 2025.
चला मॅचच्या दिशेने जाऊयात. 12 चेंडू आणि 19 धावा. पहिला बॉल पार्थ आणि आर्यन ही सलामीची जोडी पाहायला मिळते. पहिल्या डावात जर पाहिलं तर BVA चॅम्पियन्स संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर निशानने 7 बॉलमध्ये 15 धावा केल्या. त्यानंतर यश आपण पाहिलं तर लवकर आउट झाले. त्यानंतर विनीत देखील लवकर आउट झाले. म्हणजे पहिल्या डावात निशांच्या बॅटमधून जर 2 चौकार पाहायला मिळाले, परंतु आता मात्र 19 धावा या रोखल्या जातील की प्रतिस्पर्धी संघ पतू पॅकर्स हा संघ या धावा कंप्लीट करेल हे पाहणं महत्त्वाचं राहील. चांगला फटका पारच्या माध्यमातून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड या बॉलवरती मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केल्या जाईल. टीम पतू पॅकर्स जुचंद्र प्रथमेशजी भोईर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. हे दोन्ही संघ मला वाटते त्यांचेच आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी 20,000 रुपयाची कॅश प्राईज या संपूर्ण क्रीडा स्पर्धेत जे पहिलं कॅश प्राईज आहे ते कॅश प्राईज, त्याचबरोबर आजच्या दिवसातील लाईची व्यवस्था त्यांच्याच माध्यमातून देण्यात आले. त्यांचे देखील आभारी आहोत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. जयेश बुरकुंड इथे काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न. फटका तर अप्रतिम पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत डाऊन दी बॉल आणि पाहता पाहता डीप एक्स्ट्रा कव्हरला सुंदर चेंडू कलेक्ट केला गेला आहे आणि या बॉलवरती 2 धावा जरूर कंप्लीट केल्या आहेत. या 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4च्या घरामध्ये. चांगलं आयोजन नियोजन कौतुक करावं तितकं कमी. रायझिंग स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2025 तुषार चोरमला असतील आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत अफलातून. JTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब उपस्थित झालेत. आपलं देखील स्वागत. फटका हवेत आहे, मिस टायमिंग झालाय. कॅच जर झाला तर मॅच मध्ये बनून राहू शकतो BVA चॅम्पियन्स टीम. कॅच घेतले. पहिला धक्का टीम पतू पॅकर्स जुचंद्र संघाला. पारच्या खेळीला पूर्णविराम. विकेट डाऊन. सर्व खेळाडूंचं आपण करूयात सुस्वागतम. भाऊ अगदी जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आला, त्यानंतर 2 धावा, पुन्हा एकदा 2 धावा आणि चौथ्या बॉलवरती विकेट गेली ती म्हणजेच पार्थ या फलंदाजी. पार्थने देखील चांगलं क्रिकेट NCA मध्ये खेळलेलं आहे आणि नेहमीच सलामीला येतात. पतू पॅकर्स जुचंद्रमधून चांगली शिल्लक असेल. गोलंदाज तयार यश बंटी यांना मध्ये फार मोठी प्रसिद्धी आपल्याला जरूर पाहायला मिळते. खेळाडूला ऑफस्टिकच्या बाहेर शब्द झाले. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. डीप बाकवस वर गेला, चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. वेगाने फेकी येईल आणि तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना जरूर दिसेल. अंकित 0 का हिरो गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. बॅक श्रद्धांजलीचे चषक 2025 मध्ये 4 चेंडू आणि 13 धावा. एखादा मोठा फटका या बॉलवरती जर आला आर्यन भोईरच्या बॅट मधून तर मॅच मध्ये पुनरागमन केलं जाईल टीम पतू पॅकर्स जुचंद्र संघाच्या माध्यमातून. फटका इथे फसला, मिस टायमिंग आहे आणि झेल हवेत उडालाय आणि पाहता पाहता जर पाहिलं तर दुसरी धावेचा प्रयत्न चालवला जातो. फेकी झाले खराब.
परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा तर रोखू शकत नाही आहेत. 2 धावाने टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 8 धावा या धावफटकावरती. 3 चेंडू आणि 11 धावा हे मॅचचं समीकरण. 3 चेंडू 11. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेम आहेत. याच मैदानावरती 5 बॉल 5 षटकार. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानावर आपण जरूर पाहिलं 5 चेंडूत 5 षटकार ठोकण्याचा विक्रम प्रेमच्या नावावरती जरूर राहिला गेलाय. डावखुरा शैलीचे विस्फोटक फलंदाज आहेत. त्यांच्या देखील जर पाहिलं गेले तर क्षमता आहे. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु पाहता पाहता एक धाव जरूर कंप्लीट केली गेली. परंतु विकेट जाण्याची दाट शक्यता पोचले गेले नाही आहेत आणि विकेट जाईल. आणखीन एक धक्का टीम पतू पॅकेज जुचंद्र संघाला हा लगावलेला तिसरा धक्का. आता मात्र 2 चेंडू 11चं समीकरण. दोन चेंडू आणि आता मात्र 11 धावेचं समीकरण. यापूर्वी जर पाहिलं तर प्रेमने कारनामा केलेला आहे परंतु आज या मैदानावरती हा कारनामा पुन्हा एकदा करावा लागेल. परंतु यश बंटीच्या विपक्षामध्ये खेळणं थोडंसं कठीण राहील कारण की नेहमीच चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आणि एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून BVA चॅम्पियन संघाच्या माध्यमातून खेळत असताना बंटीने यंदाच्या अंकामध्ये दाखवलेला आहे. 2 मध्ये 11 हा बॉल फार महत्वाचा राहील. कंपल्सरी चेसिंग नेहमीच NCAचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती प्रेम आहेत. नो स्ट्राईक गेटवरती नवीन फलंदाज निलेश मोरे खेळण्यासाठी जात आहेत. धावा फळकावरती 8. निशांत एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण जरूर बघतायत फिल्डिंग सेटअप करत असताना. लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक आहेत. डीप बाकवेस वरले एक डीप मिड विकेट. काउ कॉर्नर लॉंग ऑन. लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक आहेत. असं डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. खोलवर टप्प्याचा बॉल चांगला बॉल होता. सबमरीन सरप्राईज डिलिव्हरी होती आणि या मॅच वरती पुरेपूर पकड बनवलेली आहे टीम BVA चॅम्पियन्स या संघाने. चॅम्पियन्स नावाप्रमाणे कामगिरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना जरूर दिसते. निशान म्हात्रे अँड ऑल टीम. 11 ही धावसंख्या धावफटकावरती अजून देखील 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एका बॉलमध्ये 11 धावा या विजयाचं लक्ष असेल. 19चं लक्ष असताना पतू पॅकेज थोडासा बॅकफुटला जाणवला गेला. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल ऑन साइडला निघून जातोय आणि या मॅच वरती जर पाहिलं तर विजयाचा शिक्का मुर्तूब करत असताना आपण जरूर पाहिलं गेलं BVA चॅम्पियन्स टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम पतू पॅकेज जुचंद्र. किरणजी म्हात्रे साहेबांचं झाले शुभागमन. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक सुंदर व्यक्तिमत्व नेहमीच क्रिकेटवरती जिव्हाळा म्हणून आपण सातत्याने पाहिले आणि किरणजी म्हात्रे साहेबांचं झाले शुभागमन. वेलकम सुस्वागतम. श्रद्धांजली चषक 2025 मध्ये किरणजी म्हात्रे साहेबांचं झाले शुभागमन. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक सुंदर व्यक्तिमत्व नेहमीच क्रिकेटसाठी जिव्हाळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक स्पर्धेला भेट देऊन सदिच्छा त्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा देत असतात. याच दरम्यान त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. पुन्हा एकदा सुस्वागतम असेल किरणजी म्हात्रे साहेब. ललितजी भोईर बंड्याचं आपण